वरुड शहरातील 3 कोटी अपहार प्रकरणातील आरोपीच्या पत्नीसह साडाई गजाआड। या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। न्यायालयाने सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी। वरुड शहरातील लोकेश ट्रेडर्स मधील 3 कोटी 5 लाख रुपयांच्या गाजलेल्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। मुख्य आरोपी गोपाल चौधरी यांच्या अटकेनंतर आता त्यांची पत्नी अश्विनी उर्फ सोनाली चौधरी आणि साळा मयूर संजय गुल्लाने या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। वरुड युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल यांच्या दुकानात गोपाल चौधरी हा विश्वासाने नोकरी करत होता। लोकेश यांचे वडील नागपूर येथे रुग्णालयात उपचार घेत असताना दुकानाचा सर्व व्यवहार गोपाल सांभाळत होता। मालकांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत गोपालने तब्बल 3 कोटी 5 लाख रुपयांची अफरातफर केली। ही रक्कम त्याने स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात वळती केल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी मुख्य आरोपी गोपाल चौधरी, पत्नी अश्विनी चौधरी आणि साळा मयूर गुल्लाने अशा एकूण 3 जणांना आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखा अमरावती पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील अन्य आरोपी गोपालचे सासू सासरे संजय गुल्लाने व शोभा गुल्लाने यांना नागपूर उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केलाय। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मालकाच्या विश्वासाला तडा देत झालेला हा मोठा आर्थिक अपहार नसून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। या कारवाईमुळे वरुड परिसरात मोठी खळबळ उडाली असून या साखळीत आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का याचा शोध पोलीस सध्या घेत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा।